गुड मॉर्निंग. मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात झालेली आहे. मस्त मस्त सकाळ झालेली आहे. आवरून आज मस्तपैकी आलेली आहे सकाळी सकाळी. तर ह्या आमच्या गार्डनमध्ये मी येत असते. ही बघा, ही गार्डन, ही नगरपालिकेची गार्डन आहे आणि इथे मी येत असते. चला देवाला जाऊन येऊया. मारुती राया, चमत्कार करणारा मारुती आहेस रे तू, चमत्कार करणारा. देवाच्या दारी आल्यावरती जी पॉझिटिव्हिटी मिळते ना, ती काय सांगू मी, काय सांगू. बघा किती सुंदर आकाश, किती मस्त, किती छान वाटतंय. भगवंत जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय मारुती राया. नमस्कार. जय हनुमान, जय श्रीराम. जय श्रीराम. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं आतात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीराम रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. नमस्कार देवा, नमस्कार. आज कितीतरी दिवसांनी मारुती रायाचं दर्शन झालेलं आहे. छान वाटलं मस्त असं निसर्गाच्या सानिध्यात सकाळ सकाळची मस्त मस्त सुरुवात करायला किती आनंद होतो. पण पूर्वी हे जमायचंच नाही सगळं. आता जमतंय, जसं जमतंय तसं करायचं. कोणी काय काय घातलंय. मला वाटलं हा सापच आहे, खरं ही आहे खारुताई. किती घाबरले मी, म्हटलं हा सापच आहे का काय. हे बघा एवढ्या आहेत, एक 25-30 तरी खारुटले आहेत इथं. आणि इथं काय दिसायला लागले माहिती आहे काय, हे बघा या कुत्र्याच्या छत्र्या किती मोठ्या उठल्यात बघा. कुत्र्याच्या छत्र्या, आळंब्या. कितीही सुंदरता. हा काय सुंदर आकाश, काही मस्तच. झाडं बघा, पेरू बघा, गुलाबाची फुलं बघा. आणि काय हवं, आणि काय हवे बघा. किती सुंदर, किती छान. आंब्याचं झाड. या आता फुलं कमी आली, पण सकाळी फुलं काढून गेले होते तेव्हा फारच अवतार होता म्हणून दाखवलं नव्हतं. पण ही तगरीची झाडं बघा, फुलं बघा, इतकी सुंदर दिसतात ना, पांढरी फुलं. काय सांगायचं. हे बघा सुरेख, हो का नाही. किती बागेमध्ये फिरावं ना तेवढं आनंद कमीच. झाड मी इथं गुलाबाचं नुसतं टोचलं होतं मागच्या वेळेला, नुसतं असं इथं टोचलं होतं. 1 वर्षाचं आहे हे आता झाड. एवढ्या कळ्या आहेत तुम्हाला सांगते. हे बघा एवढ्या कळ्या आहेत, काय सांगू. हे बाहेरच्या लोकांच्यासाठी हे झाड लावलेलं आहे, म्हणजे त्यांना असं बाहेरून ती फुलं काढता येतात. आता हा बेल म्हणा, बाहेरूनही काढता आला पाहिजे ना सर्वांना. आपल्यालाच काय फक्त फुलं मिळायला पाहिजेत होय. सर्वांचे देव फुलांनी लगडले पाहिजेत का नको. चला आता नाश्ता करूया. काका वाट बघत असणार. चांदण्या 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 चांदण्यानी भरलेले झाड हे हो. चांदण्या, जाई जुई चमेली आणि काय काय म्हणतात ते म्हणा सगळं. हे बघा फुलेच फुले, हे बघा फुलेच फुले. तरी सकाळी मला वाटतं एक परडी भरून फुलं काढून
ठेवून गेले होते मी काकांना. तर बघूया काकांनी आंघोळ केलेली आहे काय. अजूनही नाही. कढीपत्ता सगळा काढून टाकला होता, परत उगवायला लागलाय. आता नाही काढायची बाबा झाडं, बास. चला आता नाश्त्याचं बघू. किती सुंदर दिसतंय हे झाड. गुलाबी झाड आपलं ते आहे. चला आता वॉकिंग झालेलं आहे. हे बघा हे मंगळसूत्र छान आहे. हे बघा किती छान आहे. असले कानातले पण होते आणि छोटंसं मंगळसूत्र पण होतं. ते मी एका मैत्रिणीला गिफ्ट केलं तिच्या मुलाच्या लग्नात. हे बघा कानातले पण असेच मस्त होते, मोठेचे मोठे. हे आपले हे कानातले नेहमीचे आपले साधे घातलेले आहेत, पण हे खास मंगळसूत्र छान. कारण ही दिवाळीच्या वेळेला अशी 100-100 रुपयाला सगळी आली होती ना, सगळीकडेच. स्ट्रीट मार्केट म्हणा, सगळीकडेच. दुधाची पिशवी आणलेली आहे बाहेरून. चला इथे डोसा प्रीमिक्स तयारच आहे आपलं. तुम्हाला माहिती आहे काय काय सगळी पिठं घातलेली आहे. तर रवा मेन आणि बाकीची सगळी पिठं. याच्यात ज्वारी आहे, गहू आहे, उडदाची डाळ आहे, मेथ्याचे दाणे आहेत. हे सगळं मिक्स करून आणलेलं आहे. आणि ह्याच्यात दिसत आहेत ना, हे ओवा आणि जिरं आहे. लाल आहे ती लाल मिरची टाकलेली आहे, ओली ढबू मिरची टाकलेली आहे. आणि या ठिकाणी आता मी कांदा चिरायला घेतलेला आहे. कॉफी पीत तर तुम्हाला माहिती आहे मी कांदा हा असा तिरपा मारते, त्यामुळे अगदी बारीक होतो. असा तिरपा, असा आपण असा कांदा चिरतो ना, असा नाही चिरायचा. हा असा चिरते मी, म्हणजे मी तरी असा चिरते. हे बघा आणि असा कांदा चिरला की मग असा छान बारीक होतो. हे बघा आता तो तिरपा चिरलाय ना आपण, तर आता मस्त बारीक होतो. आता सरळ चिरा. हे बघा आलं घ्या, मिरची घ्या, कोथिंबीर घ्या, करत आला बाई. आता एक 5 रुपयाची कोथिंबीर आणि 5 रुपयाच्या मिरच्या द्या. काकांना पाठवले आता, नाहीतर माझं कामच पुढे जात नाही. इथलं दिलं का ना 5 रुपयाच्या मिरच्या आणि 5 रुपयाची. थोडंसं तेल टाकलेलं आहे, पसरून घेऊया. तवा गरम झालेला आहे, छान वाफ लागतीये. चला आता आपण यामध्ये कांदा मिक्स केला. आज मी कांदा ह्याच्यात चॉप केलाय. आता ह्याच्यात चॉप करणार आहे रोज. तर चला तुम्हाला माहिती आहे की मला असा डोसा घातल्यानंतर असा हलवतात ना, तसं हलवायला जमत नाही. चला ताट झाकून ठेवलो, होईल आता 2 मिनिटात. आता तुम्हाला एक सांगायचं होतं, म्हणजे कसं होतं पावसाळ्यामध्ये सगळ्या गाड्यांना प्रॉब्लेम व्हायला लागलेत. परवा मला सुद्धा झाला गाडीला हा प्रॉब्लेम. काय होतं गाड्या स्टार्ट होत नाहीये. पण मी तुम्हाला म्हटलं की नाही माझा हात दुखावलाय, तर आता कमी व्हायला लागलाय. रोज मी आंघोळीच्या वेळेला तेल लावायला लागलेलीच आहे. तो तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे, हयात तेल मी म्हटलं नाही का ते. तर ते त्यामुळे तुम्ही लावून घेतलं का तेल आंघोळीच्या वेळेला? घेतलात ना? हा बाथरूम मध्येच मी ठेवलेलं आहे ना, ते कपाच्या तिथे कपात. तर यांना काय विचारलं तुम्हाला सांगते. 2 व्हीलर गडबडीत निघाले आणि स्टार्ट होईना, बटन स्टार्ट म्हणून किक मारली. आणि बटन स्टार्ट मारल्यावर ती जेव्हा आपण मारतो त्यावेळेला आपण गाडीवर बसून बटन स्टार्ट करतो आणि किक मारताना उतरावं लागतं. तर उतरल्यानंतर काय झालं, ऍक्सिलेटर चालू राहिला, किक मारली गेली आणि इकडचा ब्रेक धरलेलाच नव्हता, किंवा धरलेला म्हणजे सुटला. कारण की बसताना उठताना असं तो सुटला हातातनं. तर त्यामुळे ती त्यांची गाडी किक मारल्या मारल्या स्टार्ट झाली आणि पुढे गेली. कारण ऍक्सिलेटर हातात होता, गेली पुढे. त्याच्या सकट ते पण गेले जरा. त्यामुळे पुन्हा नाही म्हटलं तरी 2 व्हीलरचं असंच आहे. 2 व्हीलरला फार डोकं शांत ठेवून गाडी चालवावी लागते, ब्रेक हातात लागतोच. तर ते काल थोडंसं त्यामुळे जरा घरासमोरच झालेलं आहे. आता काय करायचं सांगा, आता हे घरासमोरच झालं. पण तिथंच जरा गटरीत गेली गाडी. पण थोडंसं त्यांना गुडघ्याला लागले, हाताला लागले, खरचटले. पण तो मुकामार असतो ना, ह्या वयात जरा जास्तच होतो. आम्हाला वाटलं जास्त लागले काय, खरं देवाची कृपा
की ठीक आहे तेवढ्यावरच भागलं, म्हणून विचारलं तेल लावून घेतलं का. तर ते हयात तेल आहे की नाही, जरा कुठेतरी जखम झालेली असली थोडीशी तरी तिथं लावलं तरी ते चालतं बरं का. लावून घ्या 2-3 दिवस, आणि हातापायाला पण लावून घ्या, म्हणजे हातपाय दुखायचे पण कमी येतील. असं आहे बघा, ह्या गाड्यांचे प्रॉब्लेम्सच होतात. 2 व्हीलर गाड्या, ते परवा नाही का 4 व्हीलरचा एका मुलीचा पुण्यामध्ये तो आला होता ना, ती काय मोबाईल बघत होती वाटतं, काय झालं, काही वेळेला असं होतं ऍक्सिलेटर दाबला जातो ब्रेकच्या ऐवजी. तिनं जवळजवळ 2-3 लोकांना उडवलंच 2 व्हीलरवाल्यांना. त्यामुळे नवीन गाडी चालवत असताना सुद्धा अंदाज येत नाही, आणि दुसऱ्यांच्या जेव्हा आपण गाड्या चालवतो तेव्हा तर आपल्याला अजिबात अंदाज येत नाही. 2 व्हीलर असू दे, 4 व्हीलर असू दे, अगदी साधा मोबाईल आपल्याला दुसऱ्याचं चालवता येत नाही. प्रत्येकाचं टेक्निक वेगळं असतं, तसं गाड्यांचं सुद्धा प्रत्येकाचं टेक्निक वेगळं असतं. अजिबात चालवू नये, उठून रिक्षाने जावं पण गाड्या दुसऱ्यांच्या घेऊन चालू नये. आता तर आपण किती ऐकायला लागलोय, ही लहान मुलं हातात गाड्या घेतात, बाहेरच्या बाहेर किल्ल्या घेतात, बाहेर जातात, आणि काही अपघात घडला तर ते कितीला पडते, जाणाऱ्यांचा जीव जातो, पुन्हा घरातल्यांना त्रास. किती अवघड आहे हे सगळं. चला आता या ठिकाणी हा आपला डोसा पहिलाच आहे, निघतो का बघूया. निघालेला आहे, कारण की आपण छान बारीकच आहे, छान तवा तापल्यानंतर आपण हे डोसा घातला होता. आणि तुम्हाला माहितीये ना की डोस्याच्या पिठामध्ये मी रवा घालते, त्यामुळे उठेल की नाही हे टेन्शन नसतंच मला. हे बघा, हे बघा, आणि जाळी सुद्धा सुंदर पडलेली आहे, मस्त. चला या नाश्त्याला पित्ताची पाहिजे काय मल्टीविटामिन पाहिजे? पित्ताची का? तुम्हाला एक दिली होती की ते मिठाची, कुठे गेली ती? संपल्या? बरं होते, घ्या. आणि हे एक मल्टीविटॅमिन पण घेऊन टाका. चला, तुम्ही विचारत असता की मल्टीविटॅमिन गोळ्या कधी घ्यायच्या, तर त्या मल्टीविटॅमिन गोळ्या ज्या असतात त्या सकाळी नाश्त्यानंतरच घेऊन टाका, रात्री घेऊ नका, नाश्त्यानंतरच घ्या. कारण की त्याच्यामध्ये समजा काहीतरी विटॅमिन डी, कॅल्शियम वगैरे असेल ना, तर मग ते दिवसा ऍब्सॉर्ब व्हायला बरं पडतं, रात्री पोटात काही वेळेला आग पडते. दिवसा नाश्त्यानंतरच मल्टीविटॅमिन घेतली पाहिजे, कुठली पण घ्या. दुकानात जायचं, मल्टीविटॅमिन मागायचं, कुठली पण घ्यायची, पण विशिष्ट वयानंतर जरा अधूनमधून घेतलेली बरीच, नियमित नाही घेतली तरी. हा बोल. हा का कुठे आता अचानक गेलीस? ठीक आहे ठीक आहे. सकाळी लवकर तर सांगशील का नाही ग बाई, येणार नाही म्हणून? काय बाई, ठीक आहे ठीक आहे, चला ओके. बंद केला 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 केला. तर चला उठा, कामाला उठा, कळलं असेलच की आता. नाच ग घुमा, नाचू मी काशी, नाच ग घुमा, नाचू मी काशी. चला उठा, काम करायला जरा निवांत बसले होते. चला ओके ओके, काम करूया. काय आता आज जास्त नाही करायचं, काहीतरी कमी कमीच करूया. थोडं थोडं जेवढी लागतील तेवढी भांडी काढायची, कपडे राहू देत तसेच, केअर तेवढा काढूया, फरशी राहू दे. ओके चला, व्हिडिओसाठी का होईना केअर काढायलाच पाहिजे. स्टाईल व्हिडिओसाठी नाही, केअर काढणारच आहे, तो काय प्रश्न नाही, पण व्हिडिओ काढणार आहे. अरे कोण इथं टाकलंय? हा धुवायला टाकायचं सोडून हे असे कशाला टाकलाय? बाहेर तर वाळत घालायचे नाहीत काय? बघा तिथं सगळं टाकलेलं आहे सगळं. आज मावशी येणार नाहीयेत, आपले आपले कपडे आपले आपले ज्यांना जे आवश्यक असतील ते धुवून टाकावेत. मला नाही बाबा, आता 12 नंतर मी कधी करू, कंटाळा. चला असू दे, टॉवेल तेवढे सगळे वाळत घाला आपले आपले सगळ्यांनी. तुम्हाला चहा हवाय का हो?
मी आता एकदा चहा पिणार आहे आणि भांडी घासणार आहे, जेवढी 4 पाहिजेत तेवढी. एक टॉवेल असा लावून घेतलेला आहे आणि आता काम करणार आहे, कारण नाहीतरी काय टॉवेल आता उद्या हा धुवायचाच आहे. मग टॉवेल घेतला, वापरलेला आता कोणीतरी, हा माझा डायचा टॉवेल आहे, तर हा वापरलेला टॉवेल घेतला, बांधला आणि आता 4 भांडी घासली पाहिजे, कट्टा धुतला पाहिजे, डायनिंग टेबल धुतलं पाहिजे. चला, मावशी असल्या म्हणून काय झालं, रोज एवढं काम करायचं सगळ्या घरात, अवघडच आहे नाही का. असू दे आता, काय एक दिवस करायचं आपण तेवढं, होय की नाही. पण काय होतं, एक दिवस आपण करायचं म्हटलं ना तरी कोपरा कोपरा काढला जातो, सगळा कोपरा कोपरा काढायचा, सगळं करायचं. पण ठीक आहे, असू दे. मावशी आल्या की हे सगळं आवरायचं असं डोक्यात असते. सकाळी एकदा जरी आपला एकदा टेबल पुसून झालेलं असलं, किचन कट्टा आवरून झालेलं असेल सकाळी एकदा जरी, तरी पुन्हा पुन्हा करावंच लागतं. आणि मावशी आल्या की छान करतात, ते मस्त करतात मावशी. मी आपलं आता तुमच्याशी गप्पा मारत मारत करणार आहे. चला, असू दे, इलाज नाही. काही काही गोष्टी असतात ना, म्हणजे आता आज मी केर काढला, फरशी पुसली नाही, तसं मग करूया काहीतरी काहीतरी. पण एक चहा जास्त होणार त्यामुळं, होय की नाही. असू दे. खरं तर आपला गॅस कट्टा दिवसातून कितीतरी वेळा पुसला जातो. रात्री पुसला जातो, दुपारी पुसला जातो. भलेही आपण काही करत नसलो तरी सुद्धा चहा करतो आपण, आणि चहा गाळताना तरी पडतो, काहीतरी होत असतं सारखं. आणि मग त्यामुळे सारखा गॅस कट्टा पुसला जातोच. माझा गॅस कट्टा की नाही खूप असा बुटका आहे. का माहितीये का, अगदी म्हणजे खूपच बुटका आहे. माझ्या मावशी ज्या होत्या ना कामाला, त्या माझं घर सगळं सांभाळायच्या, सगळं घर सांभाळायच्या. आणि त्यामुळे मी माझ्या उंचीप्रमाणे कट्टा केलेला नाहीये, त्यामुळे मी इतकी उंच दिसत असेल तुम्हाला, तर मावशींच्या उंचीप्रमाणे कट्टा केलाय. त्या माझ्याकडे जवळजवळ 24-25 वर्ष होत्या, जास्त. मग त्यामुळे त्या सांगतील तसा कट्टा केलेला. चला, आज आता थोडी भांडी घासत घासत आपण गप्पा मारूया, चालेल ना तुम्हाला. कारण हे बघा, ही सगळी बायकांची कामच येते, काही इलाज नाही. थोडासा आवाज येईल तुम्हाला, पण काय त्याला इलाज नाही. काय जास्त आवाज येतोय का, बरं होती का. मी आता लिक्विड सोप घेतलेला आहे. मावशींना लिक्विड सोप आवडत नाही का, तर लिक्विड सोप असेल ना तर फेस जास्त येतो आणि मग पाणी जास्त वापरायला लागतं आणि जास्त वेळ लागतो भांडी घासायला. मावशी लिक्विड सोप वापरत नाही. अशी सगळी एक एक गंमत असते. असू दे, काय हरकत नाही. किती छान वाटतंय ना भांडी घासून, एवढं मस्त पांढरी पिंढरी साडी, भारी. कधी वर्षात नाही एक दिवस नेसायची ही साडी. काय झाली खराब तर झाली, काय खराब होत नाही. मी टॉवेल बांधलाय ना आता, तुम्हाला माहिती, मी दाखवलं ना तुम्हाला टॉवेल बांधलेला, काही घाण होत नाही. उलट आपण खूप काम करतोय असं वाटत नाही, कारण आपण आपल्याला स्वतःला बघितलं ना की असं वाटतं नाही मस्त आहे ना, छान दिसतोय आपण. याही रूपात आपण खूप छान दिसतो. मी काही जास्त भांडी घेतली नाहीत, अख्खा एक टोपभर जी भांडी आहेत नाही ही उद्याला ठेवली आहेत तिला. मी फक्त मला उद्या लागणारी माझी नेहमीची ठरलेली डोशाचा एक बाऊल, डोशाचा तवा, कप आणि चहाची भांडी एवढंच काढणार. बाकी काहीही मला लागणार नाही, जास्त काही नाही लागणार. ताटा बिटा सगळे आपल्याकडे भरपूर असतात, भरपूर म्हणजे भरपूरच असतात. ताटल्या असतात, ताटं असतात,
चला आतली एक 4 ताटं काढायची, वाट्या काढायच्या की झालं का. असू दे, आता मी माझं शूटिंग बंद करते आणि एक तुमच्याशी गप्पा मारता मारता बोलायचं होतं. थांबा बोलते बोलते, कारण काय होतं आवाज येतो ना, मग ते काढ 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 कानात वाजतं मला माहिती, त्यामुळे आता बंद करते. थांबा, कसं बंद करू. आपण मावशीनं ओरडत असतो, नळ सोडून पाणी सोडून भांडी घासू नका, भांडी घासू नका, ओरडतो ना, पाणी खूप वाया जातं. पण असं नळ सोडून भांडी घासली ना तर चांगली स्वच्छ होतात, हे आज मला कळलं. नाही तर हे कधी काम करावं लागत नाही होतं. आमच्या मावशी लावत नाहीत मला कधी, दुसऱ्या दिवशी ठेवा म्हणत. मीच जरा आज आता मला डोश्याची वगैरे लागतात म्हणून मी घ्यायला लागले. आणि चहाची फारच पडली, कप तर तुम्हाला सांगते 6-7 कप आहेत इथं, म्हणून म्हटलं आता घासावं. पण हा आनंद काय आहे, बारीक नळ सोडून भांडी घासणे. आपण म्हणतो ना बायका भांडी सोडतात, नळ सोडतात, भांडी घासतात म्हणून आपण ओरडत असतो की नाही, तर ह्याच्यात फार मज्जा आहे. चला, कोण आहे बाहेर. हा ऍक्च्युली ना हा एक करकोचा आहे, करकोचा नव्हे हो, सुतार पक्षी. तो इथं वर बसतोय, वर एक झाड आहे आणि त्याच्यात आळ्या बिळ्या असणार, ते बसून खातोय का टॉक 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 आवाज करतो. चला बंद करते, नंतर गप्पा मारू. चला, एवढीशी भांडी घासली आहेत, खरं कंबर ताटली, सवय नाही ना आपल्याला. पण ठीक आहे, असू दे. ह्याही गोष्टी आनंदाने केल्या पाहिजेत. म्हणजे मला काही वेळेला असं वाटतं परदेशातल्या बायकांना, सगळ्या स्त्रियांना पारितोषिक द्यायला पाहिजे. बघा कामं किती करतात आणि वर दर शनिवार रविवारी हिंडायला बायका तयार. बरं ते तयार हे नुसतंच तयार नाही, हिंडायला जाताना ढीकभर घरातनं खाणं पिणं घेऊन जायचं परदेशात. आपलं काय असं आहे का, घरातनं बाहेर पडलो की आपल्याला ढीकभर खाणं पिणं मिळतं. उलट घरातनं बाहेर पडायचं ते सुरूच होतं आपलं. बाहेर पडल्या पडल्या चहाला उतरायचं, बटाटे वडे खायचे, भजी खायची, सुरूच की आपलं. पण परदेशातल्या बायकांचं खरोखर ना कौतुक करावं तेवढं अवघड, म्हणजे खरंच ग्रेट आहे. फिर 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 फिरतात, पण काम पण अफाटच करतात. बसलो एवढं काम करतात, काय देवाला माहिती बाबा. आमच्याच्यानं नाही बाबा. भांडी डिशवॉशर असलं म्हणून काय झालं, डिशवॉशर मध्ये घालायला पाहिजे, डिशवॉशर मधनं काढायला पाहिजेत. आणि इथं कसं आम्ही कशी पण फेकलीत बघा, आता ही भांडी सगळी टाकलीत, तसं त्याच्यात आहे का डिशवॉशर मध्ये सिस्टमॅटिक लावायला पाहिजे, खरकटा काढून टाकायला पाहिजे. एक आहे, खरंच त्या बायकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. चला, तुमच्याशी बोलत बोलत माझं काम झालं, म्हणजे माझं भांड्यांचं काम झालं. बाकीची सगळी भांडी आहेत ती मावशींना उद्या, माझं काम झालेलं. चला, हे असं पुसायला लागतं ना, म्हणून मी आता हा टॉवेल लावलेला आहे. आता कट्टाही पुसून झाला, भांडी पण घासून झाली. चला, तुम्हाला हे बघा, ही एवढीशीच भांडी मी आता घासलेली आहेत आणि एवढी भांडी उद्यासाठी ठेवलेली आहेत. विचार होता जरा कढई वगैरे काढावी, पण कॅन्सल केलेला आहे. कारण हा माझा जो युटिलिटी पार्ट आहे ना, हा खास ज्या दिवशी मावशी येत नाहीत त्या दिवशी मी हा बेसिन करून घेतलेला आहे, वॉश बेसिन, तेवढ्यासाठी की ज्या दिवशी मावशी येत नाहीत त्या दिवशी इथं उभ्या उभ्या भांडी घासायची. चला, थोडी कमीना भांडी घासून आलेली आहेत, उद्यापुरती तेवढी पाहिजेत. आता पुन्हा चहा, चहाशिवाय पर्याय नाही. चला, चहा पिणार काय, 12 वाजलेले आहेत दुपारी. कोण पिणार आहे चहा, आलं घालून करणार आहे. आलं घालून चहा केला की नाही, आता जरा दमले ना लगेच, सवय नसते ना रोजची. काय फार केलं नाही, कट्टा पुसला,
भांडी चार घासली, केर काढला, थकायला झालं, सवय नसते त्यामुळं. मग आता 12 वाजता चहा प्यायचा, आपण प्यायचा, घरातल्या सगळ्यांना पाजायचा. तुमच्यातले काही जण म्हणतात घरातले सगळेजण असं म्हणतात. किती जण आहेत तुमच्या घरात? 2 जण तर राहतात. कोणतरी म्हणतं एकट्याच तर राहतात. हे बघा, गेले 7 वर्ष आपलं चॅनल आहे. आत्ता या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये काका तुम्हाला दिसायला लागलेले आहेत. तसं आणि 7 वर्षांनी बाकीची पण दिसतील. काका होतेच की, पण दिसत नव्हते. सगळेजण कॅमेरा फ्रेंडली नसतात, आवडत नाही सगळ्यांना आजकाल. आणि कसं आपले कसे पण असतात ना, असे आपले घरेलू असतात आपले व्हिडिओज, सगळ्यांना आवडायला पाहिजे ना. तसं टिकटॉक टिपटॉप असे असतात का? तर त्यामुळे तुम्ही म्हणता सगळेजण किती जण आहेत असं तुम्ही विचारत असता. किंवा मी एकटी जेवायला बसते, काका आधीच जेवून गेलेले असतात. तुम्ही म्हणता एकट्या तर असता. फक्त 10 ते 15 मिनिटाचा आपला व्हिडिओ असतो, तेवढंच आपण दाखवत असतो. बाकीचं शक्य नाही ना 24 तासाचं दाखवणं. तर तेवढ्यात जे मज्जा दाखवता येईल, छान छान तुमच्याशी गप्पा मारता येईल आणि तुम्हाला असं वाटलं पाहिजे हेच माझं पण लाईफ आहे, म्हणून हे सर्व मी दाखवत असते. नाहीतर कसं असतं माहितीये का, बऱ्याच वेळेला असा दिखाऊपणा असतो. सिरियल मधल्या, टीव्ही मधल्या, पिक्चर मधल्या ह्या गोष्टी असतात, ह्या खूप हायफाय असतात. आणि मग आपल्याला ते तसं सगळं बघून असं वाटतं एवढं सुंदर. मला वाटायचं स्वतःला, माझं स्वप्न होतं माहितीये का, की माझं घर कसं असावं, असं खाल्लं असं वर एक 7-8 पायऱ्या चढल्यावर वर असं असावं, बाहेर पोर्च असावा, आधी अगदी मोठ्याच्या मोठं त्याला गार्डन असावं, बाहेर गेट असावं, वॉचमन असावं, हे सगळं पिक्चरमध्ये बघून. आणि मग असं असावं, आणि मग हॉल मोठा असावा, आणि मग त्या ठिकाणी खाली एक किचन असावं, एका बाजूला एक छोटी बेडरूम असावी, आणि मग दोन्ही बाजूला असे वरती जाणारे जिने असावेत. हे असलं सगळं आम्ही जेव्हा तरुण होतो की नाही, तेव्हा आम्हाला ही अशी घरं आणि आपलं घर असं वाटायचं. ते हायफाय बघून आपल्यालाही तसं वाटतं, पण खरं तसं नसतं. तर म्हणून तुम्हाला हे वाटावं की नाही, हे सगळं आता मी जेवताना सुद्धा सगळं दाखवत असते तुम्हाला. तर तुम्ही म्हणता स्वतःचं जेवण कशाला सगळं सोशल मीडियावर दाखवायचं? अहो काय, मी कुठं काय पंचपक्वाने जेवत असते. चपाती तर चपाती खात असते, भाजी तर भाजी खात असते, आमटी तर आमटी खात असते. जे ते तुम्ही खाता ते मी खात असते, कुठं काय वेगळं खात असते. उलट मी तुम्हाला हेच सांगत असते की प्रत्येकाच्या घरात हेच असतं. मला ना त्या पाककौशल्यांचे जे म्हणजे रेसिपी चॅनल असतात ना, मला असं वाटतं हे सगळं एवढं जे ढीगभर केलेलं असतं, वेगळे पदार्थ कोण खातं? मला तर टेन्शनच येतं. मी आपला चहा आणि डोसे आणि बेळ आणि आमटी ह्याच्या पलीकडे मी काय करत नाही, किंवा मी काही खात पण नाही. आम्ही चपात्या भाकरी तर आपण ऑर्डर करतो. तुम्ही म्हणता मला, मॅडम त्या चपात्या भाकरी ऑर्डर कशाला करायच्या, तुम्हाला येत नाहीत का, येऊ नये का, तेऊ नये का, असं कोणीतरी टॉन्ट मारते. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये मी का ऑर्डर करते, त्यामुळे मी काय तर परत ते सांगणार नाही. जे टॉन्ट मारणारे असतील ना, त्यांनी आपल्या आधीचे व्हिडिओज नक्की बघावेत आणि त्यांना नक्की कारण कळेल. आणखीन एक इतकी छान एक आज मस्त मला कमेंट बघायला मिळाली की समोर खड्डा आला तर खड्ड्याच्या बाजूनी जावे, खड्ड्यात पाय घालू नये, नाहीतर आपला पाय मुरगळ. खूप सुंदर होती बरं काही कमेंट, आणि मला ती कमेंट फार आवडली. आणि असेच रस्त्याला खड्डे आजकाल बरेच असतात. खड्ड्यात जाऊन ते पाणी कशाला आपल्या अंगावर उडवून घ्यायचं नाही का. खड्ड्यावरनं दुसरी गाडी गेली तरी आपल्या अंगावर पाणी उडतं. तर त्यामुळे आपण खड्ड्याच्या बाजूनी जावे. खड्ड्यातनं दुसरी गाडी जाणार असली तर आपण जरा बेतानी राहावे. छान छान कमेंट तुम्ही करत असता, मस्त कमेंट करत असता, मला आवडत असतात. तुमच्या पॉझिटिव्ह कमेंटही आवडत असतात, निगेटिव्हही आवडत असतात. आणि ठीक आहे, छान छान मस्त करत राहा तुम्ही. तुम्हाला जशा हव्या तशा कमेंट करत राहा, कारण प्रत्येकजण आपल्या वृत्तीप्रमाणे आणि स्वभावाप्रमाणेच कमेंट करणार, हे मात्र अगदी खरं. कारली ही कडूच लागायची, साखर ही गोडच असायची. ठीक आहे, त्यामुळे कोणीच आपला स्वभाव बदलणार नाहीत. नका बदलू. आपण कारल्याची भाजी खायची का काय खायचं हे आपलं आपण ठरवायचं. काही वेळेला कारल्याची भाजी सुद्धा छान लागतेच,
चांगली लागली तर खायची, नाही लागली तर ठेवून द्यायची, नको आपण दुसरं काहीतरी खाऊ. तर त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वेलकम आहेत. तुमचा स्वभाव त्याच्यातनं प्रतीत होत असतो, दिसत असतो. तर तो तुमचा स्वभाव आहे, आपल्या चुका दाखवणं. ओके नाही, मी कशी आमची काळी काळी कढई कढई करून दाखवत असते आणि फुटकी चिरकी कढई कढई दाखवत असते की नाही. त्यात काय एवढं मोठं असं मी बदलले काय? नाही, तुम्ही पण बदलू नका, प्रश्न मिटला. कारण कुणीच बदलत नाही, माहिती काय. प्रत्येकजण आपल्या स्वभावाप्रमाणे वागतं, कारण त्याच्यात त्यांना आनंद असतो. फक्त त्यांना दुसऱ्यांना त्रास होऊ नये एवढाच आपण विचार करायचा असतो. कारण की जर का त्यांना आपल्या दुसऱ्यांना त्रास होत असेल तर तसाच त्रास एक ना एक दिवस देव आपल्याला देणार, एवढं 100% धरावं. चहा पाहिजे ना, मग सगळ्यांना सगळं हातात पाहिजे. या धरा. चला, मी पण आता मस्त बसून चहा पिणार आहे. मग दोन्ही गोळी सगळी माझ्यातच पडली का काय? अर्धी अर्धी घातली होती, मला साखर घातला वाटतं. आलं सुद्धा अलीकडे गोड असते काय? मग आलं घातल्यावर ती चहा एकदमच फारच गोड लागला बाबा.